तर नमस्कार गाईज, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे चिंचपोकळीला. चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांचं आज आगमन आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. तर मुंबईतील सर्वात जुना गणेश उत्सव मंडळ आहे चिंचपोकळी आणि आपल्या मुंबईतील नाही, महाराष्ट्रातील नाही तर भारतातील, मला वाटतं हा भारतातील सगळ्यात मोठा आगमन सोहळा आहे चिंचपोकळीचा चिंतामणीचा. आणि दरवर्षी थाटामाटात आणि फुल जल्लोषात आगमन सोहळा साजरा होतो. तर यावर्षी आपण चाललो आहे ब्लॉग काढायसाठी चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळ्याचा. तर आता या ब्लॉगमध्ये राहा कंटिन्यू. तर आपण जाऊया बाप्पांच्या आगमनाला, फुल जल्लोष करूया, एन्जॉय करूया. तिकडची वाईब का असते तुम्हाला मी दाखवतो. आणि नवसाला पावणारा आपला चिंतामणी सर्वात जुना उत्सव जो चिंतामणी गणपती आहे नवसाला पावणार आहे आणि मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सवामधील एक आहे. आणि 100 वर्षापेक्षा जास्त झालेत चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाला, म्हणजे आपल्या बाप्पांचा जो उत्सव भरतो त्याला. आणि महाराष्ट्रातील नाही तर जसं तुम्हाला बोललो भारतातील सर्वात मोठा आगमन सोहळा आहे गणपती बाप्पांचा. तर चला आता जाऊया आपण, वाईफ पूर्ण कॅच करूया. तर या काहीच पोचलेलो आहे आता चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला, म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमन सोहळ्याला. तर 2 वाजता आगमन सोहळा आहे आणि आत्ताशी फक्त 1 वाजलेला आहे. तर थोडा टाईम आहे आणि एकटा झालो होतो. तर तेवढ्यात जसं चिंचपोकळीला पोचलं तेवढ्यात मला माझा शाळेतला मित्र भेटला, विनायक. तर आपल्या सबस्क्रायबर पण आहे आणि शाळेतला मित्र आहे माझा, चांगला मित्र आहे आपला. तर आता आम्ही दोघं चाललो आहे जिथे कारखाना आहे, जिथून म्हणजे बाप्पांचा आगमन सोहळा स्टार्ट होणार आहे, चालू होणार आहे, तिकडे चाललो आहे. तर आता भरपूर जल्लोष आहे रस्त्यावरती आणि फक्त आपल्या चिंचपोकळीच्या बाप्पांचाच नाही तर मुंबईतील अजून 15 ते 20 जे गणेश उत्सव म्हणजे मंडळ आहेत, म्हणजे गणपती बाप्पा आहेत, त्यांचं आज आगमन आहे. तर सगळीकडे फुल जल्लोष, गर्दी आणि फुल उत्साह आहे. तर तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. आता राहा कंटिन्यू, जाऊया आणि आपलं जे आपण मेन शूट करायला आलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पांचा, तर मग तुम्हाला आगमन सोहळा दाखवतो. तर आता बघा या.
झालेला आहे आपल्या बाप्पांचा. गर्दी बघू शकता तुम्ही आजूबाजूला. भरपूर गर्दी आणि फुल जल्लोष. आता बघा तर काहीच बघू शकता भरपूर गर्दी आहे आणि भरपूर गणपतींचा आज आगमन सोहळा आहे. आपल्या मागे बघा चिंतामणी, आपल्या मागे चिंतामणी गणपती आहे आणि समोर बघा अजून एक बाप्पा आले, त्यांचा पण आज आगमन सोहळा आहे. तर दाखवतो तुम्हाला इथे बघा काही भरपूर मंडळांचा आज आगमन सोहळा आहे. भरपूर मंडळांचा आगमन सोहळा आहे आणि गर्दी तुम्हाला बघू शकता भरपूर म्हणजे भरपूर. आणि खेतवाडीचा चिंतामणी समोर तुम्ही बघता. गाईस गर्दी बघा किती आहे. गर्दी बघून आता विचार करतोय पुढे जाऊ का नको, चेंगरा चेंगरी होईल. एकदम डेंजरवाली गर्दी झाली. क्राऊड पण एकदम खतरनाकवाला आहे. मागे तर काहीच नव्हता, पुढं सगळे वेट करतात कारण इथं सर्व डीजे वगैरेचं आहे. तर आता तेच विचार करतोय पुढे जाऊ का नको, भीती वाटायला लागले जायला पुढे. तर आता बघूया, थांबा तुम्हाला दाखवतो.
तर गाईज बघा, जेवढी नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा, तो म्हणजे आपला लाडका बाप्पा चिंचपोकळीचा चिंतामणी. तर आता पूर्ण म्हणजे मिरवणूक जो त्यांचा म्हणजे रूट असतो तिकडून पूर्ण आलेली आहे. संध्याकाळ झाली आता. तर आता पोचलो आम्ही चिंचपोकळीचा जो चिंतामणी त्यांचा जो मेन प्रवेशद्वार आहे तिथे. तर आता इथे जय जवान गोविंदा पथक जो आहे जोगेश्वरीचा, तो आपल्या गणपती बाप्पाला मानवंदना देणार आहे, म्हणजे 9 थराची सलामी देणार आहे, मानाची सलामी. तर आता आपण तेच बघूया. आणि जशी एंट्री होईल गेटमध्ये तसंच समोरच जय जवान आपल्या गणपती बाप्पाला 9 थर लावून मानाची सलामी देणार आहे. तर आता बघा तुम्ही पुढे, त्याचीच आम्ही सर्व वाट बघतो जय जवान पथकाची. फायनली आपले बाप्पा त्यांच्या दरबारात पोहोचले, बघू शकता तुम्ही. आणि गर्दी बघा किती आहे, भरपूर गर्दी आहे, एकदम डेंजरवाली गर्दी आहे. मागे पुढे नुसतं ढकलतात आम्हाला. बघा कसं कसं आम्ही उभं आहे आणि शूट घेतोय. बघा आता पुढे आता आलेलो आहे फायनली घरी. तर भरपूर गर्दी होती, जसं तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये. भरपूर एन्जॉय केलं सर्वांनी आणि सर्व एकदम किती उत्सुक होते आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी. आणि फक्त चिंतामणीचाच नाही तर म्हणजे भरपूर अशा उत्सव मंडळ आहेत मुंबईमध्ये, त्यांचा आज आगमन सोहळा होता. तर भरपूर आम्ही बाप्पांचा आगमन सोहळा बघितला आणि आता आलेलो आहे फायनली घरी. तर मग जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला 105वां वर्ष होता आज, म्हणजे यावर्षी 105वां वर्ष आहे चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा. तर एकदम थाटामाटात जल्लोषात आगमन सोहळा पार झाला. आणि जसं शेवटी तुम्ही बघितलं जय जवान जो जोगेश्वरीचा गोविंदा पथक आहे, नावाजलेला विश्वविक्रम आहे गोविंदा पथकाचा, त्यांनी आपल्या बाप्पाला मानाची सलामी दिली. आणि मग सलामी दिल्यानंतर मग मी तिकडून आलो निघून. अजून पण तिकडे चालू आहे आगमन सोहळ्याचा फुल एकदम थाटामाटात जल्लोष. पण आपल्याला घरी यायचं होतं आणि चार्जिंग पण संपत आलेली मोबाईलची, म्हणून बोललो नंतर गर्दी होईल आणि टाईम होईल. तर मग आलो घरी. तर मग जसं म्हणजे काय प्लॅन तर वगैरे नव्हता असा जाण्याचा आगमन सोहळ्याला, अचानक ठरला. कारण आजच्या दिवशी मी जाणार होतो बाहेर दुसरीकडे, पण तो प्लॅन अचानक कॅन्सल झाला. आणि मला 2 दिवसाआधी मित्र बोलला की आगमन सोहळा आहे, जा तिकडे व्लॉग काढ. आणि व्लॉग काढायला गेलो आणि बरोबर पण कोण नव्हतं, तुम्हाला जसं बोललो मी. आणि तिकडे गेल्यानंतर अचानक माझा शाळेतला मित्र भेटला, म्हणजे
जास्त काय कॉन्टॅक्ट वगैरे नाही त्याच्याशी. अचानक तिकडे जाऊन भेटला. तर पहिलंच वर्ष म्हणजे पहिल्यांदा गेलो मी आगमन सोहळ्याला गणपती बाप्पाच्या. दरवर्षी मित्र बोलायचे चिंतामणीचा आगमन सोहळा आहे, जाऊया जाऊया. मी नाही करायचो. आता यावर्षी यूट्यूब ब्लॉगच्या म्हणजे मुळे मला जायला भेटलं आगमन सोहळ्याला. आणि मला काय माहितीच नाही कुठून गणपती बाप्पांना आणतात, कुठून मिरवणूक निघते, काय 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 माहितीच नाही. आणि अचानक मला तो माझा मित्र भेटला. तो दरवर्षी जातो. तर त्यानेच मला सर्व दाखवलं कुठे कुठे काय. आणि मेन गोष्ट ही की जो मित्र भेटला त्याचं नाव पण विनायक म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचंच नाव आहे. तर म्हणजे मला तर असं वाटतं ही गणपती बाप्पांचीच कृपा झाली. मला डायरेक्ट म्हणजे त्यांच्या रूपात मित्र भेटला. सर्व दाखवलं त्यांनी मला कुठून काय निघते. मग तिकडून व्लॉग शूट केला सर्व आणि त्याच्यासोबतच राहिलो पूर्ण दिवस. मग आता तो पण गेला घरी आणि मी पण आलो आहे घरी. तर मग हा व्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंट करून. व्लॉग आवडला असेल व्लॉगला करा लाईक, कमेंट जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. जे नवीन आहे चॅनलवरती भरपूर लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही आहे ब्लॉग बघतायत त्यांनी, तर करून टाका सबस्क्राईब. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, चला.